तर सलामीची जोडी मंगेश वैती आणि निखिल जाधव मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. मॅच मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप रांजणगाव विक्रोलियन्स आणि दुसऱ्या बाजूला टर्फेडिक पालघर यांच्यामधील मॅच आपण पाहणार आहोत. मागील मॅच मध्ये ज्याच्या भन्नाट वेगाने या मॅच मध्ये 3 विकेट देखील ज्याला घेताना पाहायला मिळालं, केवळ 7 धावा देत त्याने खर्च केल्या, तोच प्रज्योत अंभिरे वेगावर स्वार होणारा पालघर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी. तर फलंदाजीसाठी आपण माहुल गावचा सुपर हिरो मंगेश वैती, नॉन स्ट्राईकला गिरगावचा वंडर बॉय म्हणजेच निखिल जाधव. मॅचला होते सुरुवात. स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट चषक 2021 मुंबईचं पश्चिम उपनगर गोरेगाव आणि गोरेगावचं आर्य भास्कर. हो, पहिला बॉल चांगल्या लेंथवर पाहायला मिळाला, ही ओळख आहे त्यांची. आणि लेंथ बॉलने मात्र सुरुवात केली जाते डावाला. एक धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळेल मंगेश वैती यांचा. तर मंगेश वैती आणि निखिल जाधव मागील मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर कलात्मकता या दोघांच्याही फलंदाजीत पाहायला मिळाली. आणि त्याचबरोबरीने नार्वेकर सर देखील या स्पर्धेचा अगदी सकाळच्या सत्रापासून आढावा घेत आहेत आणि प्रचंड मेहनत आयोजकांची देखील आहे. यावेळेला वेग वाढवण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु वेग वाढवण्याच्या प्रयत्नात दिशेवर आणि टप्प्यावर नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अतिरिक्तच्या स्वरूपात एक धाव मिळेल. या मॅचवर सर्वांच्या नजरा असतील, कारण एका बाजूला अमोल म्हात्रे आणि कंपनी, दुसऱ्या बाजूला विजय मोजार आणि कंपनी. मंदार भैया पाचुनकर यांची टीम राजमुद्रा ग्रुप रांजणगाव. यावेळेला फटका तर खेळला जातोय. निखिलच्या बॅट मधून कॅच पकडली जाणार का, परंतु नाही. या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं जात आहे. बिग हिट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. येतोय षटकार. वाह, एक चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होणार आहेत. वेग आहे जरूर प्रज्योतकडे, परंतु तेवढीच कलात्मकता, तेवढंच तंत्र, तेवढंच टेक्निक मात्र निखिल जाधवकडे देखील आहे. जबरदस्त फॉर्मात आहे हा फलंदाज. पहा, केवळ षटकार चौकारांची भाषा त्याची बॅट बोलत नाही. एकेरी दुहेरी धावांवर देखील भर देताना पाहायला मिळतात. याला क्रिकेट म्हणतात. या अगोदर एक मोठा फटका मारला. आता जर पाहिलं तर कॅल्क्युलेशनने क्रिकेट पाहायला मिळालं. संधी पाहिली आणि गॅपमध्ये चेंडू ढकलला केवळ आणि एक धाव घेतली गेली. जसा चेंडू तसा फटका. जसं गोलंदाजाकडून जसा पद्धतीचा चेंडू येईल तसा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. स्कोअर जर पाहिला तर 9 वर आहे पहिलं षटक मार्गस्थ असताना. मुंबईच्या क्रिकेटला सुरुवात, टेनिस क्रिकेटला सुरुवात होताना पाहायला मिळते आज गोरेगाव नगरीमधून. यावेळेला वाह, काय फटका खेळलाय, लॉफ केलाय समोरच्या दिशेने. माहुल गावच्या क्रिकेटची या ठिकाणी सौंदर्यता दाखवत असताना मंगेश वैती. वाह, ज्याची आहे मुंबईपासून दुबईपर्यंत ख्याती, त्याचं नाव मंगेश वैती. मंगेशच्या बॅट मधून मात्र एक लाजबाब फटका येताना पाहायला मिळाला. जसा आला ऑन द राईस या फटक्याला खेळलं आणि सीमारेषा पलीकडे धाडलं देखील. वा मंगेश. स्कोर जर पाहिला म्हणजे सुरुवात प्रज्योत अंभिरेच्या या षटकात 2 षटकारांनी ही स्ट्रेंथ आहे या राजमुद्रा ग्रुप रांजणगावची म्हणजेच विक्रोलियनची. खूप टप्प्याचा बॉल, यालाही स्क्वेअर लेगच्या दिशेने धाडण्यात यशस्वी होत आहेत का, तर हो, 4 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या जातील. मंगेश वैती ऑन फायर.
4 धावांनी धावसंख्या पुढे ढकलली आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 19 धावांवर. हे क्रिकेट आहे. ज्या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये 2 षटकात 7 धावा दिल्या होत्या, 3 विकेट घेतल्या होत्या, त्याच गोलंदाजावर या ठिकाणी राजमुद्रा ग्रुप या टीमने हल्ले चढवलेत. स्कोर जर पाहिला तर 19 झालेत. मंगेश वैद्य एक आक्रमकता धारण करताना पाहायला मिळत आहेत. विक्रोली यांच्या फलंदाजीचं म्हणजेच राजमुद्रा ग्रुपच्या फलंदाजीचं एक वैशिष्ट्य आहे. आडवे तिडवे फटके खेळणारे फलंदाज खूप कमी आहेत. म्हणजे मेरिटवर क्रिकेट खेळणारे फलंदाज विक्रोलींची ही स्ट्रेंथ आहे. आणि ज्यावेळेला लेदर प्लॉटवर मॅच असतात त्यावेळेला अशा फलंदाजीची माझ्या मते जास्त आवश्यकता असते. तीच आज या ठिकाणी केली जाते. यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला पाहिलं, कमी गतीने टाकलं होतं. मंगेश आक्रमक, थोडेसे पदललित दाखवलं होतं, फुटवर्क दाखवलं होतं, बाहेर आले होते, ओळखलं चेंडू थोडासा कमी गतीचा आहे, हळूवार पद्धतीने कव्हरच्या दिशेने तो ढकलला, 1 रन घेतली गेली आणि पहिल्याच षटकात धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 20 वर. पॉवर प्लेचा पुरेपूर घेतला गेलेला फायदा. 20 धावा धावफलकावर आहेत. धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. तर कुठेतरी कर्णधाराला थोडासा विचार करावा लागेल, कोणत्या गोलंदाजाला आणायचं, या फलंदाजांना कसं रोकायचं. कारण अशाच पद्धतीने जर ही धावसंख्या येत राहिली आणि ही सरासरी जर गाठली तर 100 देखील पूर्ण होऊ शकते. हे क्रिकेट आहे. परंतु त्यावर नियंत्रण तुम्हाला मिळवण्यासाठी गोलंदाजीत बदल करावे लागतील, योग्य ठिकाणी संध्या निर्माण करावे लागतील, फलंदाजांना चुका करण्यास भाग पडावं लागेल. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आमचे लाडके प्रेक्षक बांधवांना नम्र विनंती, ग्राउंडच्या समोर मॅरीगोल्ड सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये लोकांनी गाड्या पार्क केल्यात आणि त्याचे सेक्रेटरी आमच्याकडे कंप्लेंट घेऊन आलेत. ज्या ज्या लोकांनी मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये आपल्या बाईक्स पार्क केले असतील प्लीज तिथून हटवा. कारण टुर्नामेंटला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय अडथळा येता कामा नये. आयोजकांकडून विनंती आहे, ना तर त्या सर्व गाड्या टोविंग करून घेऊन जाण्यात येईल. प्लीज. थँक्यू. आपलं सर्वांचं स्वागत आहे, परंतु आपण गाड्या योग्य ठिकाणी पार्क कराव्या. अखिलेश यावेळेला लोअर फुल टॉस, परंतु प्रचंड वेगात होता, ढकललं या बॉलला, शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने गेलाय जरूर, परंतु तिकडे 1 धाव काढण्यात यशस्वी होताना पाहायला मिळतील. मंगेश आणि निखिल याही मॅच मध्ये ही जोडी आता बहरताना पाहायला मिळते. यावेळेला वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु भन्नाट वेग आणि वेस्टर्नचा घेतला वेध. निखिल जाधव यांची खेळी थांबवण्यात यशस्वी झाले. ही खासियत आहे या गोलंदाजाची, अखिलेशची. नाशिकचा वेगवान गोलंदाज. अलीकडच्या कालावधीत नाशिकच्या क्रिकेटने देखील खूप चांगली प्रगती केली आहे. मग मुन्ना असतील, रविराज आहिरे असतील, श्रीकांत खरताळे बापू असतील, विकास धोत्रे असतील, त्याचबरोबर गोलंदाजीत देखील जर पाहिलं तर केसी मोहन असतील, सिब्बन देखील नाशिकच्या टीममधून खेळताना आपण पाहतो. रोहित परब सारखा खेळाडू देखील आपण नाशिकमध्ये पाहतो. आमचे रामदास सहजराव हे देखील प्रयत्न करतायत नाशिक क्रिकेटसाठी आणि नाशिकच्या या गोलंदाजाने देखील एक वेगवान चेंडू आपण टाकताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज अभिषेक आंगणे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. नुकताच मकवाना चषकामध्ये बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्यांनी मिळवला होता. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी बांद्र्याचा हा फलंदाज अभिषेक आंगणे कशा प्रकारे करतायत पाहायचं आहे. जोडी मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर ही जोडी 50 धावांपर्यंत पोहोचली होती, परंतु काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न निखिलने केला. सरळ बॅटने चांगले रन येत होते, त्याच वेळेला बॅट आडवी करण्याचा प्रयत्न झाला आणि हेच हेरलं. वेग आहे प्रचंड अखिलेशकडे. अखिलेश आणि अखिलेशचा वेग, प्रज्योतच्या वेगाचा सामना तर अतिशय समर्थपणे केला, परंतु आता अखिलेशच्या वेगाचा सामना कशा प्रकारे मुंबईकर फलंदाज करताना पाहायला मिळतील. एका बाजूला माहुल कोळीवाडा मुंबईचे मंगेश वैती, तर दुसऱ्या बाजूला बांद्रा मुंबईचे अभिषेक आंगणे. याही वेळेला प्रचंड वेगात खोलवर टप्प्याचा बॉल, परंतु फाईन लेगच्या दिशेने जसा वेगात आला तशी केवळ दिशा दिली अभिषेक आंगणे यांनी आणि हा बॉल जाईल सीमा रेषा पार, चौकार. एक महत्वाची सूचना, मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये 7841 7841
या नंबरची बाईक मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये अनधिकृतरित्या पार्किंग करण्यात आलेली आहे. ज्या व्यक्तीची असेल त्यांनी त्वरित ती गाडी तिथून हटवायची आहे. मैरीगोल्ड सोसाइटी बिल्कुल ग्राउंड के सामने 2 मंजिला सोसाइटी है. 7841 नंबर की गाड़ी वहां पर अनऑफिशियली पार्क की गई है. प्लीज उसे वहां से हटाइए. थैंक यू. तर विकेट आली, परंतु तदनंतर एक चौकार आला, एक धाव घेण्यात देखील यशस्वी झाले अभिषेक आंगणे. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर जास्त फलंदाजांना फलंदाजी आली नव्हती विक्रोलियन्स, परंतु ताजेतवाने आहेत हे सर्व फलंदाज. नव्या हंगामात नव्या जोशमध्ये खेळण्यास प्रत्येक जण सज्ज आहे. ओहो, काय वेग आणि काय प्रचंड ब्लॉक मध्ये, ज्या ठिकाणी उत्तरच नाही की मोठा फटका कसा मारला जाईल. आणि त्या ठिकाणी चेंडू टाकला त्यांना पाहायला मिळत आहेत नाशिकचे वेगवान गोलंदाज अखिलेश पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतील. गेल्या काही वर्षात जर 8-10 वर्षाचा कालखंड म्हणजे 7-8 वर्षाचा कालखंड जरी पाहिला सर, वेगवान गोलंदाजांची संख्या वाढली आहे, स्पिनर्स थोडे कमी झालेत. यावेळेला देखील काही वेगळे करण्याचा प्रयत्न जसा निखिलने केला तसं करण्याचा प्रयत्न, परंतु अखिलेशच्या वेगाने थांबवलंय. स्कोर जर पाहिला तर 2 षटकांची समाप्ती होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर जर पाहिला तर झालाय 27. मागील षटकाच्या तुलनेत कमी धावा आल्यात, परंतु चांगली आश्वासक सुरुवात. 27 धावा या ठिकाणी पाहिलं. सर, मागील काही वर्षात स्पिनर जे आपण म्हणतो मुंबईचे स्पिनर्स त्यांचं वर्चस्व नेहमी राहिले, स्पिनर्स कमी झालेत, परंतु वेगवान गोलंदाजांची संख्या वाढली आहे. चंद्रकांत, उसके पीछे एक वजह यह भी है कि जिस तरह के बॉल मैन्युफैक्चर किए जा रहे हैं, बॉल इस पेस में जा रहा है कि स्पिनर के लिए बॉल को ग्रिप करके उंगलियों से उसको स्पिन करना एक चुनौती भरा काम रहा है. लेकिन ज़्यादा फास्ट गेंदबाजी का सवाल है. अगर आपके पास कंधे मजबूत है और अगर आपका फिजिक्स सही है तो आप जो इस वक्त मार्केट में बॉल अवेलेबल है उससे आप कर सकते हैं. जैसे अनिकेत राउत ने अभी बताया कि सिक्सर का जो बॉल है ये बैट्समैन बॉलर दोनों के काम में आ रहा है, जो अच्छी बात है सिक्सर के लिए भी, टेनिस क्रिकेट के लिए भी. नक्कीच. आणि पाहूया आता गोलंदाजीसाठी स्वतः अनिकेत राऊतच आलेले आहेत आणि फलंदाजीसाठी एका बाजूला मंगेश आणि त्यांची साथ देण्यासाठी अभिषेक आंगणे. राजमुद्रा ग्रुप रांजणगाव बॅटिंग करत असताना प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला झालं तर टर्फ एडिक्ट. एका बाजूला विजय मोजार यांची टीम आहे, दुसऱ्या बाजूला मंदार पाचुनकर. पुन्हा एकदा मंगेशने कलात्मक फटका खेळलाय, हळवार पद्धतीने बॉलला ढकललं, डीप मिड ऑनच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक येतात. मंगेश वैती दुसरी रन कंप्लीट. वाह, आणि याला कलात्मकता म्हणतात. तुमच्याकडे हळूवार पद्धतीने केवळ बॉलला ढकलणं आणि 2 धावा घेणं सोपी गोष्ट नाहीये, मंगेशकडे ते कौशल्य आहे. म्हणजे भरत वाघेलाला जर चुहा म्हटलं तर हा ससा आहे. ज्या पद्धतीने तो धावतो, एकेरी दुहेरी धाव अगदी म्हणजे मानलं पाहिजे. आणि खेळातलं सौंदर्य दाखवत आहे की चौकार षटकार शिवायही एकेरी दुहेरी धाव घेऊन तुम्ही संघाच्या धावसंख्येला उभारणी देऊ शकता. म्हणजे क्रिकेट कोणत्याही फॉर्मॅटने खेळा, तुम्हाला टेक्निकने तुम्ही यशस्वी होऊ शकता. ते तंत्र गरजेचं आहे आणि यावेळेला तंत्र ठेवलं बाजूला आणि यावेळेला एक मोठा फटका येतोय सरळ बॅटने, आणि ते देखील सरळ बॅटने फटका होता. मंगेश वैती यांची हीच खासियत आहे. या अगोदर हळूवार चांगला बॉल होता, केवळ ढकलला, 2 रन काढले. यावेळेला संधी मिळाली आणि समोरच्या दिशेने षटकार पेश केला. आणि आपल्या फलंदाजीत मागील मॅच मध्ये थोडंसं वरचढ म्हणजे निखिल जाधव मंगेश वैती फलंदाजी फिकी पाडली होती, परंतु या मॅच मध्ये मंगेश वैती खऱ्या अर्थाने निखरून येताना पाहायला मिळत आहेत. आणि बेसिक क्रिकेट त्यांच्याकडून खेळलं जात आहे आणि हीच मंगेश वैती यांच्या देखील आणि मुंबईच्या क्रिकेटची हीच खासियत आहे. या वेळेला त्यांना स्क्वेअर लेग दिसत होतं, परंतु तसं होऊ शकलं नाही. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी होता, परंतु ते यशस्वी झाला नाही. अनिकेत विचाराचं काहूर त्यांच्याही मनामध्ये माजलं असेल की आता कशा प्रकारचा चेंडू जो मंगेशला रोकेल अशा प्रकारचा चेंडू टाकणं गरजेचं आहे. स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबलेला आहे तो. तिसरी ओव्हर सुरू असताना 36. एका बाजूला टर्फ एडिक्ट, दुसऱ्या बाजूला राजमुद्रा. ही मॅच आपण या ठिकाणी पाहत आहोत. गोरेगाव नगरीमध्ये टेनिस क्रिकेटचे चाहते, टेनिस क्रिकेटचे दिवाणे मात्र दाखल झालेत. मुंबई म्हटलं तर टेनिस क्रिकेट गल्लोगल्ली तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक इमारतीमध्ये टेनिस क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. मग अंडरआर्म क्रिकेट देखील आपल्या मुंबईत खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. अशी ही मुंबई क्रिकेटची पंढरी आज रंगलाय 16 गोरेगावमध्ये. कमी गतीने व्हेरिएशन केलं. अनिकेत राऊत यांची ही खासियत आहे, वैविध्य त्यांच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. बॅटचा फ्लो अगदी कमी केला,
म्हणजे बॅट ज्या फ्लोमध्ये, कारण त्याहीपेक्षा अतिशय कमी वेगाने गोलंदाजी टाकली. हळूवार पद्धतीने चेंडूला वळण देण्याचं कसब त्यांच्याकडे आहे, तेच या ठिकाणी दिलं. नॉर्मली टप्पा पडल्यानंतर बाहेर बॉल काढण्यामध्ये देखील ते पटाईत आहेत आणि तेच या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. 2 बॉलवर मंगेश यशस्वी झाले तर 2 बॉलवर मात्र अनिकेत राऊत यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. आता येत आहेत अभिषेक आंगणे. वेग वाढवण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात व्हाईट बॉल. स्कोर जर पाहिला तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल, तो म्हणजे 37 धावांवर तिसरी ओव्हर सुरू असताना राजमुद्रा ग्रुप चांगल्या स्थितीमध्ये सध्याच्या घडीला, परंतु हाच फ्लो 38 धावा, हाच फ्लो मात्र पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे, सातत्य ठेवणं गरजेचं आहे, कारण समोर देखील तेवढीच ताकदवर टीम आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटला जात पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला होता, परंतु डीप पॉईंट पहा. आपली गोलंदाजी कशी आहे त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवणं खूप गरजेचं आहे. नॉर्मली ही जी पोझिशन आहे टेनिस क्रिकेटमध्ये खूप कमी वेळा पाहायला मिळते, परंतु काही ठराविक गोलंदाज आहेत, आपल्या टाकलेला चेंडू कुठे मारला जाऊ शकतो त्यांना अंदाज असतो आणि तो फिल्डर त्या ठिकाणी तैनात ठेवला, जो दुर्मिळ टेनिस क्रिकेटमध्ये पॉईंट डीपला. अनिकेत या वेळेला डबल माइंड होते, अर्धा फटका खेळला, परंतु जयेश आपल्या अनोख्या शैलीत कॅच पकडण्याचा प्रयत्न, याच शैलीत ते कॅच घेतात परंतु कॅच सुटली. या कॅचचे सुटलेल्या कॅचचे पडसाद कसे पडणार? कॅच कुणाची सुटली तर मंगेश वैतीची सुटली. MH47 AK 7841 गाडी मॅरीगोल्ड सोसायटीमध्ये पार्क केली आहे, ती त्वरित तिथून हटवायची आहे. MH47 AK 7841 गाड़ी त्वरित तिथुन हटवा. चंद्रकांत जी आपने सही कहा, जयेश पाटिल ने कैच छोड़ा, मतलब भिवंडी टाइम्स में न्यूज है, बहुत कम उसके हाथ से कैच छूटते हैं. या वेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि नाराज आहेत, कॅच पकडली जरूर जाते परंतु नाराज आहेत, कारण त्यांच्याकडून कॅच सुटली होती याच्या अगोदर, परंतु तदनंतर ते यशस्वी होताना पाहायला मिळत आहेत. स्कोर जर पाहिला तर 3 षटकांची समाप्ती, 40 धावा. हरीश सर कशा प्रकारे पाहतायत? 3 षटकं संपलीत, 40 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. आई थिंक बहुत अच्छी बैटिंग इस वक्त अभी चल रही है. देखिए, इस बात को भूलना नहीं होगा कि दोनों टीमों के पास बहुत अच्छा बॉलिंग आक्रमण है और इसलिए ये मैच जो है ये बॉलर्स का मैच होगा. अगर अनुशासन भरी गेंदबाजी दोनों टीमों के गेंदबाज करते हैं तो ये मुकाबला आखिरी गेंद तक जा सकता है. और इस वक्त जो परिस्थितियां हैं उसके मुताबिक राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव ने एक अच्छा स्कोर खड़ा किया है, लेकिन शुरुआत जो है, कोई भी काम की शुरुआत मायने नहीं रखती, उसका अंजाम मायने रखता है. चाहे फिर वो नाटक हो या फिर फिल्म हो या आपकी जिंदगी हो या आपकी क्रिकेट की पारी हो, दुनिया याद रखती है एंड क्लाइमैक्स. तो अब तक 3 ओवर में यस यू हैव डन गुड, बट आखिरी जो 2 ओवर है उसमें एडवांटेज राजमुद्रा अगर आखिरी 2 ओवर में 25 निकालती है, आई थिंक वी हैव अ गुड मैच. नक्कीच धावांची गरज आहे, परंतु त्यांना रोखण्यासाठी अखिलेश यांना आमंत्रित केलंय. क्रिकेट स्वाभाविक आहे, मागील मॅचमध्ये 2 ओव्हर टाकल्या होत्या प्रज्योत अंभिरेने, या मॅचमध्ये त्यांच्या पहिल्या ओव्हरला रन आले, त्यामुळे दुसऱ्या ओव्हरसाठी अखिलेश यांना आमंत्रित केलंय आणि हे क्रिकेटचं सूत्र देखील आहे. आणि पाहूयात अखिलेश कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करतायत. वेग आणि वेग त्यांच्याकडे आहे, परंतु समोर कलात्मकता आणि आक्रमकता ठासून भरली आहे. एकत्रीकरण म्हणजे मंगेश वैती, तर दुसऱ्या बाजूला साथ देण्यासाठी रोहित भालेराव देखील येताना पाहायला मिळतात, ज्यांच्याकडे देखील प्रचंड टॅलेंट आहे. तर पाहूया येणाऱ्या 2 ओव्हर, येणारी 2 षटकं देखील तेवढीच महत्त्वाची असतील. क्रिकेट रसिक हो, पुन्हा एकदा स्वागत. मैदानात उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून घरी tenniscricket.in वर आनंद घेत आहेत त्याही सर्व क्रिकेट प्रेमी रसिकांचं स्वागत. वेग प्रचंड होता, फटका फसलाय, बॉल हवेत, अखिलेशने मंगेश यांना माघारी पाठवलं. प्रचंड वेगात चेंडू आला, प्रॉपर ज्या ठिकाणी मारण्याचं होतं त्या ठिकाणी मारू शकले नाही आणि बाद होत आहेत. देखिए चंद्रकांत जी, आप एक गौर करें, अखिलेश सिंह के यॉर्कर जो है ये बिल्कुल अनप्लेएबल, अनहिटेबल, इस तरह के यॉर्कर होते हैं, लेकिन उन्होंने इस बॉल पर मंगेश के सामने शुरुआत यॉर्कर से नहीं की. उनको मालूम है मंगेश अपने शॉट्स के लिए जाएंगे और इसलिए उन्होंने उनको शॉट्स ललचाने के लिए गुडलन बॉल की और वहां पर प्रज्योत अंबीरे ने बहुत बढ़िया कैच लिया. आई थिंक क्रिकेट इज अ माइंड गेम. खिलाड़ी की
जो अच्छाइयां हैं उसमें जो कमजोरियां हैं उसको इंग्लिश में स्वॉट एनालिसिस कहते हैं, स्ट्रेंथ, वीकनेस, अपॉर्चुनिटीज और थ्रेट्स। अखिलेश ने बहुत अच्छा रीड किया मंगेश को और उसका विकेट लिया, ऐसा हम कह सकते हैं। 23 धावांची एक जबरदस्त खेळी मंगेश वैती यांच्या माध्यमातून सजवली गेली. वाह मंगेश वाह, खुश आणि प्रभावित करणारे. एक विशेष सूचना, MH47 AK7841 ये बाइक के लिए लास्ट कॉल है। MH47 AK7841 ये गाड़ी अगर इस अनाउंसमेंट के 2 मिनट में अपनी जगह से हिलती नहीं है, वो गाड़ी को टोविंग करके ले जाया जाएगा। ये फाइनल वार्निंग है और ऑर्गेनाइजिंग कमेटी उसके लिए जिम्मेदार नहीं होगी, ये मैं यहां पर बताना चाहूंगा किशोर हांडे और उनकी टीम की तरफ से। थैंक यू। वेगावर स्वार झालेले अखिलेश सिंग नाशिकचे, तर मैदानाच्या आतमध्ये निशांत शिवलकर येत आहेत. नॉन स्ट्राईकला, स्ट्राईकवर रोहित. पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, त्याला खेळलं समोरच्या दिशेने. वा रोहित वा, खूप चांगला फटका, वेगवान गॅप मध्ये लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफच्या मधोमध चेंडू सीमारेषा पार. देखिए पिछले मुकाबले में किडनी बॉलिंग अच्छी कर पाए थे, बैटिंग का मौका नहीं मिला था। इस बार मौका भी है, दस्तूर भी है और जो स्ट्रेट ड्राइव उन्होंने लगाया, देखिए लेदर बॉल को स्ट्रेट ड्राइव लगाना एक अलग मजा है और टेनिस बॉल को स्ट्रेट ड्राइव लगाना और वो भी ग्राउंड शॉट के जरिए, ये और भी ज्यादा बढ़िया है। तो मैं ये समझता हूं कि बहुत खूबसूरत अंदाज में इस वक्त रोहित भालेराव उर्फ किडनी इन्होंने बल्लेबाजी की है। रोहित यावेळेला पूल केला जातोय, तिकडे आहेत जयेश पाटील आणि याही वेळेला कोणती चूक होणार नाहीये. अखिलेशला या षटकात आणणं कर्णधाराने एक योग्य वेळेला योग्य गोलंदाज आणलाय. त्याच्या वेगावर मात्र फलंदाजांना मात्र 2 वेळा या ठिकाणी माघारी परतावं लागतं. म्हणजे 2 फलंदाज ते बाद करतायत. अखिलेशचा वेग हा चर्चेचा विषय असू शकतो. डेफिनेटली जब हम स्पीड की बात करते हैं तो विजय पावले, रवि बुम्बक, विश्वजीत ठाकुर या फिर अखिलेश सिंह की हम बात करते हैं। यस, आई थिंक इस वक्त महाराष्ट्र का जो टेनिस क्रिकेट है ये बुलंदियों पर है और इस तरह की गेंदबाजी, मतलब अखिलेश सिंह के यॉर्कर पर जब जब उन्होंने यॉर्कर डाला बोल्ड विकेट लिया है, लेकिन इस ओवर में ही हैज नॉट बोल्ड अ यॉर्कर, वो बिल्कुल गुड लेंथ बॉल डाल रहे हैं क्लोज टू द बॉडी। अगर बैट्समैन पुल करेगा तो वो फिनिश नहीं कर पाएगा और जयेश पाटिल ने अनिकेत के ओवर में जिस तरह कैच लिया, बिल्कुल उसका डिट्टो कार्बन कॉपी कैच उन्होंने इस बार भी लिया। नक्कीच, म्हणजे एक रणनीती त्यांनी बनवली आहे. त्या रणनीतीत फलंदाजाला अडकवताना पाहायला मिळत आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतील. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अखिलेशच्या वेगाचा आणि नाशिकचा बोलबाला गोरेगाव मुंबईमध्ये विकेटचं पतन. गिरीश कोचरेकर, गिरीश कोचरेकर, गिरीश आकाश पवार माघारी परत आहेत. शुभम यादव येत आहेत बॅटिंग करण्यासाठी आणि निशांत शिवलकर स्ट्राईकला, शुभम यादव नॉन स्ट्राईकला, तर आकाश पवार माघारी परतलेत. अखिलेशने या षटकामध्ये मॅचचं गणितच बदलून टाकलं. एवढी जबरदस्त गोलंदाजी नाशिक एक्सप्रेस. यावेळेला देखील प्रचंड वेगात चेंडू पाहायला मिळाला आणि खरंच या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली. या गोलंदाजाची 3 विकेट देखील महत्त्वपूर्ण मिळवल्या गेल्या. एक चौकार आला जरूर, परंतु अखिलेश
नाशिक तसं पाहिलं तर द्राक्षासाठी प्रसिद्ध आहे, परंतु या सर्व मग मुन्ना असतील, अखिलेश असतील, या सर्व खेळाडूंनी ते क्रिकेटसाठी प्रसिद्ध करून टाकलं. आज मात्र अखिलेशच्या वेगाची चर्चा. महाराष्ट्राच्या वेगवान गोलंदाजांमध्ये या गोलंदाजाने देखील आपलं नाव रजिस्टर केलंय. हो, काय चेंडू पाहिला मिळाला, थक्क करणारा परफॉर्मन्स. आणखी चेंडू पाठी घेतला, पहिले यॉर्कर टाकले, तदनंतर लेंथवर आणि आता शॉर्ट ऑफ लेंथवरून भन्नाट वेगाने फलंदाजाला आल्या पावले माघारी परतावं लागतंय. आणि या षटकात जर पाहिलं तर अखिलेश यांनी विकेट घेतलेल्या आहेत 4. काय गोलंदाजी केली एकदा. अखिलेशचा परफॉर्मन्स आवडला असेल गोलंदाजी तर एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. सर, काय म्हणाल या गोलंदाजी विषयी. देखिए, आज एक ओवर में 4 विकेट हमने 2 बार देखे, आशीष कौशिक और अखिलेश सिंह. और अखिलेश सिंह एक ऐसा शालीन गेंदबाज है, फ्लेक्सिबल बॉलर. आप अलग अलग टाइप के बॉल उनसे करवा सकते हैं. तो जब ये वैरायटी आपके गेंदबाजों के पास रहेगी, अखिलेश सिंह के लिए एक बहुत बड़ा उज्जवल भविष्य मुझे दिखाई दे रहा है इस सीजन में. आशीष कौशिक और उनके लिए एक ओवर में 4 विकेट, मतलब वो मराठी में कहते हैं ना कि फलंदाजांना बेधाव आणि बेभाव करून टाकलं. उस तरह की गेंदबाजी बहुत कम देखने मिलती है. और 2021-22 के सीजन की सबसे बड़ी बात यह है कि यह सीजन केवल बल्लेबाजों का नहीं, गेंदबाजों का भी रहेगा, ऐसा मेरा दिल अंदर से बोल रहा है. आई थिंक दिस इज गोइंग टू बी अ सीजन ऑफ नॉट जस्ट द बैट्समैन बट ऑल्सो द बॉलर्स. परंतु सर, डाव संपलेला नाहीये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये विक्रोलियनचा बोलबाला होता. चौथ्या षटकात जर पाहिलं तर टर्फ एडिकचा 5वं षटक बाकी आहे. आणि जर का या ठिकाणी मी तर म्हणेल 45 रन झाले, 10 जरी रन आले तरी चांगली मॅच होऊ शकते. त्यापेक्षा जास्त येतील, त्या बोनसच्या स्वरूपात असतील. कारण ज्या पद्धतीने आज सकाळपासून मॅचेस पाहतोय आपण, 50च्या वर देखील चांगली मॅच पाहायला मिळू शकते. सुरुवातीच्या 3 ओव्हरमध्ये केलेली फटकेबाजी फायदेशीर राहणार आहे, परंतु एक षटक अजूनही बाकी आहे. आणि विक्रोलियन संघासाठी ज्यांची फलंदाजी आपण गेली कित्येक वर्ष लाजवाब पद्धतीने पाहतो आणि सौंदर्य त्या फलंदाजीचं पाहायला मिळतं. निशांत शिवलकर, त्यांच्या फलंदाजी या षटकात नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रीतम बारी यांच्या हातामध्ये शेवटचं षटक सोपवलंय. हिंदू हृदय सम्राट चषक आणि या हिंदू हृदय सम्राट चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसात प्रेक्षकांचं मनोरंजन पाहायला मिळालं. चांगलं उच्च दर्जाचं क्रिकेट आज सुरुवातीपासूनच पाहायला मिळतंय. परंतु पहिल्याच बॉलवर माघारी परतवतात प्रीतम बारी. निशांत शिवलकर यांना बॅटची कडा घेतली गेली. यष्टीरक्षक योगेश पेनकर यांच्या हातामध्ये चेंडू नक्कीच जाऊन विसावतोय. आणखीन एक विकेट माघारी परतते. चाय के साथ मारी और चाय के साथ खारी और क्रिकेट में प्रीतम बारी, सब पे भारी, बारी बारी, ये हम कह सकते हैं. देखिए, अब लगातार विकेट गिरे. 3 ओवर में 40 के बाद आपकी टीम के विकेट्स इस तरह गिर रहे हैं जैसे कोई फैक्ट्री के साइकिल स्टैंड पे एक साइकिल गिरती है और उसके साथ 10 साइकिल गिर जाती है. यू कैन नॉट प्ले क्वार्टर फाइनल लाइक दिस. पूरे टूर्नामेंट के फॉर्मेट की सबसे बैलेंस, सबसे स्ट्रांग टीम के सामने ये अपेक्षित नहीं था आखिरी 2 ओवर में. परंतु अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. या ठिकाणी तुम्ही आपली छाप सोडू शकता, आपल्या टीमला एका समाधानकारक स्थितीमध्ये नेऊ शकता. तोच प्रयत्न असणार आहे. सिराज येत आहेत बॅटिंग करण्यासाठी. नॉन स्ट्राईकला अमोल कांगणे आहे, तर प्रीतम बारी पुन्हा एकदा. ज्यावेळेला चारी बाजूला मैदान असेल, सीमारेषा असतील, असं आपल्याला खास करून म्हणावं लागतं, कारण आपल्या मुंबईमध्ये 90% मैदानं ही बंद ग्राउंडची असतात. त्यावेळेला क्रिकेट खेळण्यास, पाहण्यास एक वेगळाच आनंद असतो. यावेळेला देखील फटका फसलाय. बॉल मात्र हवेत आहे. पाहूया, एक धाव तर त्या ठिकाणी घेतली. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेलाय. दुसरी धाव देखील पूर्ण करतायत का, तर 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. एक धाव चुकीच्या पद्धतीने धावली गेली, त्यामुळे पंचांच्या निदर्शनास आलं आणि एक धाव कमी घोषित केली जाते. हा दंड दोन्ही राजमुद्रा संघाला नक्कीच बसणार आहे. स्कोर जर पाहिलं तर 46. समोर जर पाहिलं तर नक्कीच या क्रिकेट स्पर्धेचा आनंद मुंबईतून प्रेक्षक तर घेतात, काही प्रेक्षक दुबईवरून देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करू, कारण हे टेनिस क्रिकेटच्या धाग्याने आपण सर्वजण एका माळेत गुंफले गेलेलो आहोत. या वेळेला फटका तर खेळला आहे, परंतु जास्त लांबी नाहीये, उंची जास्त आहे आणि कॅच सुटली जाते.
एक एक रन महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. मोक्याच्या क्षणी सुटलेली ही कॅच आणि त्याचबरोबरने आलेले हा 2 धावा. पहा, 2 धावाने धावसंख्या पुढे जाते 49. 50च्या पुढे आकडा गेला तर चांगली मॅच होणार आहे. आणि त्यासाठीचे प्रयत्न मात्र या ठिकाणी अमोल कांगणे, विलेपार्ले परिसरातील एक नक्कीच चांगला खेळाडू आहेत. सध्या क्रिकेट ग्राउंडवर क्रिकेट खेळताना त्यांना आपण पाहतो. यावेळेला एक वेगळा पवित्रा घेण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला, परंतु एक धाव तर या ठिकाणी मिळेल. धावसंख्या पुन्हा एकने पुढे 50 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. कारण तिथपर्यंत जाणं गरजेचं होतं. एका मागोमाग खेळाडू बाद होत होते, पडझड होत होती. पडझड थांबवणं गरजेचं होतं. 50च्या पार आपल्या टीमला नेणं गरजेचं होतं. कारण एक मोठी मॅच राजमुद्रा ग्रुप रांजणगाव अर्थातच विक्रोलियन्स मंदार भैया पाचुनकर यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला टर्फेडिक विजयदादा मोजार यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि स्टंपच्या समोर सापडले. पंचांचं बोट आकाशाकडे. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं पतन. धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 50. विजयासाठी 51 धावांची आवश्यकता. 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर धावसंख्या होती 40. शेवटच्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या धावा आल्या त्या 10. हे आहे क्रिकेट. कधी इकडे तर कधी तिकडे, कधी फलंदाजाकडे तर कधी गोलंदाजाकडे, परंतु आपल्या सर्वांना आनंद देणार. आणि म्हणूनच की काय, आज गोरेगावला क्रिकेट प्रेमी रसिकांनी, चाहत्यांनी गर्दी केली आहे मॅचचा आनंद घेण्यासाठी देखील. तर या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून क्रिकेटचे चाहते मैदानावर नक्कीच बराचसा लांबवरचा प्रवास करून देखील दाखल होताना पाहायला मिळत आहेत. आपल्या खेळाची आपल्या गोरेगाव नगरीमध्ये मॅच होते, तर त्यामुळे गोरेगावचे खेळाडू तर झाडून आलेच आहेत, पण आजूबाजूची उपनगर मग मालाड असेल, कांदिवली असेल, बोरवली असेल, अगदी जोगेश्वरी असेल, या परिसरामधून देखील प्रेक्षक मैदानात दाखल झालेत मॅचचा आनंद घेण्यासाठी. कारण बऱ्याच कालखंडानंतर या परिसरात आपण प्रोफेशनल क्रिकेट पाहतोय. कारण पावसाळ्यात मोजक्या काही स्पर्धा झाल्या आणि त्या अगोदर जर पाहिलं तर लॉकडाऊनचा सामना आपण केला गेला होता. त्यामुळे हे प्रोफेशनल क्रिकेट यूट्यूबला पाहतो, परंतु खरी मजा जी मैदानावर येऊन मॅच पाहण्यामध्ये आहे ना, ती वेगळीच आहे. परंतु सर्वांचं स्वागतही आम्ही करू आणि त्यावेळेला सर्वांना आव्हानही करू, आपण वॅक्सिनेशन केलं नसेल तर वॅक्सिनेशन करून घ्या. एक डोस झाला असेल, दुसऱ्याची तारीख जवळ असेल तो देखील घ्या, परंतु ते अनिवार्य आहे. आपल्याला जर सुरक्षित राहायचे असेल तर आपण वॅक्सिनेशन देखील करून घ्या. तर पहिला डाव संपतोय आणि दुसऱ्या डावासाठी मी आमंत्रित करतोय आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ इंडिया पुनश्च एकदा हरीश पंड्या सर.
धन्यवाद चंद्रकांत जी। हिंदू हृदय सम्राट चषक 2021 में आप सभी का हार्दिक स्वागत है। गिरीश कोचरेकर राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव विक्रोलियंस की ओर से पहला ओवर करेंगे। बैट्समैन है कृष्णा सातपुते। पहली गेंद और फॉलिंग स्वीप करने का प्रयास और बड़े आसानी के साथ बॉल मैदान के बाहर 9-11 होती हुई 4 रन। भव्य शॉट। कृष्णा सातपुते की बल्लेबाजी का जलवा, 360 डिग्री बैट्समैन इसको आप कह सकते हैं। ही कैन प्ले इन एनी डायरेक्शन एंड ही कैन प्ले ईच एंड एवरी शॉट, जो बड़ी बात है। 4 रन से शुरुआत होती हुई 51 बनाने हैं। पावर प्ले का उम्दा उन्होंने उपयोग किया। पहली बॉल पर स्वीप करते हुए चौका लगाया। इस बार बेहतर बॉल थी, बैकफुट पर खदेड़ा था, स्टंप्स के करीब जाकर कृष्णा सातपुते ने उसे टाइम किया 1 रन के लिए। शॉर्ट कवर में स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रनों पर पहुंचा है टर्फ एडिक्स पालघर का। अब स्ट्राइक पर है रविराज अहीरे, जो नासिक के खिलाड़ी है। जैसा चंद्रकांत जी जिक्र कर रहे थे, नासिक ये पूरे विश्व में अंगूर के लिए और गोदावरी के लिए मशहूर है। इस बार स्वीप करने का प्रयास और रविराज अहीरे ने अपना विकेट दे दिया। गिरीश कोचरेकर की यह खासियत है, परफेक्ट यॉर्कर, स्टंप टू स्टंप लाइन। और रविराज अहीरे LBW आउट होकर वापस और उनकी जगह पर आ रहे योगेश पेड़कर। पहला विकेट। और गिरीश कोचरेकर इस तरह के सिचुएशन के बेहतरीन गेंदबाज है। जब दबाव ज्यादा होता है तो गिरीश कोचरेकर की गेंदबाजी उफान पर रहती है। और इसीलिए गिरीश कोचरेकर के लिए यही कह सकते हैं कि न किसी के दबाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो, न किसी के दबाव में जियो, न किसी के प्रभाव में जियो। यह आपकी जिंदगी है, अपने स्वभाव में जियो। जो उनका नेचुरल गेम है, बैट्समैन कितना भी बड़ा रहने दो, मेरे हाथ में बॉल है और वो भी सिक्सर है। अगर वो बैट से सिक्सर मार सकता है तो मैं सिक्सर बॉल से विकेट ले सकता हूं, यह उन्होंने दिखाया। सो इट्स अ बिग विकेट। और योगेश पेड़कर मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश में 114 रन बनाकर बेस्ट बैट्समैन का अवार्ड, जिन्होंने दिसंबर महीने में जीता, ऐसा मशहूर और मारूफ कैप्टन अब तैयार सामना करने के लिए। इस बार सफल होकर बैठक शॉट खेलना चाहते थे, चाहत मन में रह गई। रन जरूर मिलेगा, लेकिन लेग बाई का इशारा और स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन के साथ 6 for 1। आपल्यामध्ये आताच आपले अध्यक्ष सन्मान्य सुनील थळे साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सर, जय महाराष्ट्र। कृष्णा सातपुते बल्ले के फेस को क्लोज करते हुए खेला, बैकेट ऑफ स्क्वायर, 1 रन के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 7, 1 विकेट के नुकसान पर 51 रनों का पीछा चलता हुआ। 5 ओवर का मुकाबला है। पहले 2 ओवर पावर प्ले का खेल रहेगा और कंपलसरी चेज, ये कुछ नियम है इस प्रतियोगिता के। पहले ओवर की अगली गेंद और योगेश पेड़कर, जिनको फाइटर जेट कहा जाता है, और फाइटर जेट अब बना जंबो जेट, और ये लगा गगनचुंबी छक्का। योगेश पेड़कर के नाम पर भी कुछ पारियां, ऐतिहासिक पारियां लिखी गई है, जिसमें पहले 10 PL का सेमीफाइनल, ये मैं कभी भूल नहीं सकता, जो योगेश पेड़कर ने पैसिफिक वेंचर्स के लिए खेला। और ऑफ कोर्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश में वो पारी उनकी वाकई में काबिल तारीफ। तो इस तरह पहले ओवर का खेल यहां पर अगर हम देखते हैं तो 1 विकेट गिरा है और स्कोर हुआ है कुल मिलाकर 13। यानी कि अब बचे हुए 4 ओवर में मैच जीतने के लिए 38 रनों की दरकार है और रिक्वायर्ड रन रेट 9.50। tenniscricket.in के हम बहुत बहुत शुक्रगुजार हैं, जिन्होंने इस मैच के हर लम्हे को अपने कैमरे में कैद किया। शाहरुख शेख डीवी और उनकी कैमरा टीम, संदेश पिलाने एंड ग्रुप, इनका बहुत बहुत शुक्रिया। जिस तरह से आप इस क्रिकेट प्रतियोगिता को पूरी दुनिया में दिखा रहे हैं। पिछले कुछ दिनों में क्रिकेट में एक आमूलाग्र परिवर्तन देखने को मिला है।
द डायमेंशंस ऑफ क्रिकेट हैज चेंज्ड, ऐसा हम कह सकते हैं। जबकि नए ओवर की शुरुआत होने जा रही है और नए ओवर को प्रारंभ करने के लिए इस वक्त तैयार हो रहे हैं उमेश वाघ। ये भी एक बहुत बड़े मशहूर और मारूफ क्रिकेटर हैं उमेश वाघ, और इनसे काफी अपेक्षाएं हैं। स्ट्राइक पर है कृष्णा सातपुते। एस्टैब्लिश्ड ओपनर के रूप में कृष्णा सातपुते को देखा जा रहा है। उनके साथ के ओपनिंग पार्टनर काफी चेंज होते रहे, लेकिन कृष्णा वहीं पर रहा, और इसलिए कृष्णा जब ओपनिंग बैट्समैन के रूप में आते हैं तो उनका सक्सेस रेशियो अलग है, और जब वो 1 डाउन या 2 डाउन आते हैं तो उसका सक्सेस रेशियो अलग है। इस बार फॉलिंग स्वीप और फंस गए। कृष्णा सातपुते का कांटा दूर किया उमेश वाघ ने। नाम भले ही उमेश वाघ है, लेकिन गेंदबाजी का शेर है, और कृष्णा सातपुते का विकेट चटका लिया और मैच में बैकफुट पर डाल दिया है इस वक्त टर्फ एडिक्स पालघर को। फॉलिंग स्वीप उनका फेवरेट शॉट है, और वो खेलते समय भले नाम उमेश वाघ है, लेकिन मुझे उनमें शेर नजर आया। महत्वपूर्ण विकेट होती सर, कारण कृष्णा सातपुते एक विक्रोलींच्या गोलंदाजांना एक वेगळा कॉन्फिडन्स येताना पाहायला मिळेल, कारण तेवढीच निर्णायक विकेट होती कृष्णा यांची। आणि गिरीश आणि जर पाहिलं गिरीशच्या ओव्हरमध्ये एक विकेट येताना पाहायला मिळाली ही विकेट, त्यामुळे मॅचमध्ये दोन्ही संघांना आता एक समसमान संधी निर्माण होईल, आणि प्रेक्षकांना जी अपेक्षा आहे चुरशीची ती चुरस देखील होऊ शकते, कारण 50 आणि पेक्षा थोडीशी जास्त धावसंख्या करायची आहे। छह रन पर आउट हुए कृष्णा सातपुते। नए बैट्समैन है आकाश तारेकर। आकाश तारेकर ने क्षेत्ररक्षण में बहुत उम्दा आज कैचेस लिए, और सामना करेंगे उमेश वाघ का। यह विकेट बहुत इंपॉर्टेंट रहेगा, क्योंकि ये दोनों बल्लेबाज काफी मजे हुए हैं। बिल्कुल नीची बैकलिफ्ट से ड्राइव किया, वी की शक्ल में मिड ऑफ की जानिब 1 रन। मंगेश वैदी ने गेंद को रुकाया। स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेट के नुकसान पर 14 रन बना है। अभी भी मैच जीतने के लिए 37 रनों की दरकार है। इस मैच को जीतने वाली टीम सेमीफाइनल में आज के आखिरी मुकाबले में परी 11 डोंबिवली सैंडी एसपी का मुकाबला करेगी। इस बार एक और आसमानी शॉट, और अब की बार उमेश वाघ ने योगेश पेनकर के फाइटर जेट को क्रैश किया, और इसीलिए नाम भले वाघ है लेकिन इसके अंदर शेर है। और आज जब मैं सुबह इधर आ रहा था, मेरे बाजू से एक रिक्शा गुजरा, रिक्शा के पीछे लिखा था शेर की झलक सबसे अलग, वो उमेश वाघ है। योगेश पेनकर यांचा संयम मात्र या ठिकाणी तोडण्यात ते यशस्वी झाले। संयमाने खेळतात, मेरिटवर क्रिकेट खेळतात, विकेट गेल्यानंतर मॅच थांबवण्याचं काम ते करतात, परंतु इथे त्यांचा संयम तोडण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मात्र अपेक्षा होती त्यांना की लॉंग ऑन खेळाडूच्या डोक्यावरून हा चेंडू पाठीमागे जाईल, परंतु लांबीपेक्षा उंची जास्त गेली आणि उमेशने आणखी एक चांगला मोठा धक्का दिला या ठिकाणी म्हणे। देखिए चंद्रकांत, सबसे बड़ी बात है क्रिकेट में, अगर बैट्समैन को आउट करना है तो या तो बेहतरीन बॉल डालो या तो बल्लेबाज को लालच दो, कुछ भी करो लेकिन विकेट लो। उमेश वाघ यहां पर बल्लेबाजों के दिल और दिमाग पर हावी होकर गेंदबाजी कर रहे हैं। नए बैट्समैन है अनिकेत राउत। पिछले साल 10PL का अंतिम मुकाबला जिन्होंने अपनी गेंदबाजी के जरिए पूरी दुनिया में शारजा स्टेडियम से परफॉर्म किया ग्लोब लिंक वेस्टर शिपिंग के लिए। उमेश वाघ। अब यहां पर राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव की फील्डिंग की भी तारीफ करनी होगी, और यहां पर गिरीश कोचरेकर के बाजू से गेंद गुजरती हुई 1 रन लिया। रोहित बालेराव का थ्रो अभिषेक आंगणे के पास। सबसे बड़ी बात यही है कि फील्डर ने गेंदबाजों को सपोर्ट करना चाहिए। जैसे स्टेज के ऊपर साइड आर्टिस्ट, कैरेक्टर आर्टिस्ट हीरो को सपोर्ट करते हैं, वही काम क्षेत्र रक्षकों का है बॉलर को सपोर्ट करना।
धीमे से पुश किया, 1 रन, 16 रन 3 विकेट के नुकसान पर। आकाश तारेकर की बैटिंग स्टाइल को सूट करने वाला यह मैदान है। मुझे याद है टेनिस क्रिकेट बिग बैश में शुभम मोरे और आकाश तारेकर ने जिस तरह साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी को मैच जिताया था संघर्ष भरी परिस्थितियों में, ऐसा ही एक संघर्ष भरा मुकाबला है आकाश के लिए। और अनिकेत राउत जो उनके कैप्टन है वो इस वक्त क्रीज पर मौजूद है, जिन्हें इस मैदान की अब वाकफियत हो चुकी है। और यहां पर अब कैप्टन ने हल्ला बोल दिया और स्क्वायर लेग बाउंड्री के ऊपर से खेल दिया, भव्य शॉट, 6 रन। चुकीला माफी नाही. एक चुकी केली ती चुकी तुम्हाला मैदानाच्या बाहेर घेऊन जाते. आणि कारण तुम्हाला अचूकता म्हणजे केवळ सुरुवात करून चालत नाही. तुम्ही मगाशी जसे म्हटलात सर, शेवटपर्यंत तुम्हाला चांगलं खेळावं लागतं. एक तुम्ही दिलेली संधी प्रतिस्पर्धी टीम मॅच मध्ये येऊ शकतो. 2 ओवर 22 रन 3 विकेट, ये लेखा जोखा। अब 3 ओवर बचे हैं और उसमें मैच जीतने के लिए 29 रनों की अभी भी दरकार है। रिक्वायर्ड रन रेट लगभग 10 रन के आसपास का, और ऐसे समय में 3 चोटी के बल्लेबाजों का आउट होना यह कुछ हद तक दबाव भरी परिस्थितियां निर्माण कर रहा है। लेकिन मंजिल की तलाश में दोनों टीमें, एक तरफ गिरीश कोचरेकर और राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव विक्रोलियंस, और एक तरफ आकाश तारेकर और टर्फ एडिक्ट्स पालघर। और इसीलिए वो शेर याद आता है, मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं। मंजिल उन्हीं को मिलती है जो घर से निकलेंगे, जो घर में बैठेंगे वो मंजिल हासिल नहीं करेंगे। तो कोशिश करते रहना होगा। और आकाश तारेकर और गिरीश कोचरेकर के बीच का यह द्वंद्व दिखने में एक मजा आएगा। एटीन बॉल्स 29 रन टू विन, 18 चेंडू 29 धावा, 18 गेंदे 29 रन। वो इस बार एक हाथ से कैच लेने का प्रयास था, कैच छूटा, सपना टूटा, मुकद्दर रूठा और गेंदबाजों ने दौड़कर रनों को लूटा। ये 4 रन। अब देखिए यहां पर चंद्रकांत, ये कैच छूटने की वजह क्या हो सकती है कि वो खिलाड़ी जो है शारीरिक रूप से मैदान में उपस्थित था, मानसिक रूप से नहीं था। यू कैनॉट ड्रॉप कैचेस लाइक दिस एंड दैट टू आकाश तारेकर, नो। ये खिलाड़ी ने अपने जीवन में इतने बाइक जीते हैं कि कभी कभी मुझे ऐसा लगता है वो जीते हुए बाइक का एक शोरूम बना सकता है। इस बार बेहतर ग्राउंड शॉट और वक्त की नजाकत को समझते हुए पहला रन पूरा किया, दूसरा लेना चाहते थे, मना किया। रोहित भालेराव का थ्रो काफी अच्छा है और 1 रन की बदौलत अब स्कोर आगे बढ़ चुका है, 27 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। तीसरा ओवर, इस बार शॉर्ट अंपायर शॉट गलत है, कैच हवा में उड़ा जरूर है, कैच होगा नहीं, लेकिन 1 से ज्यादा रन देना गनीमत नहीं होगा। 3 विकेट पर 28, 28 फॉर 3, थर्ड ओवर इन प्रोग्रेस, चेजिंग 51 इन 5 ओवर्स। आप देख रहे हैं हिंदू हृदय सम्राट चषक 2021। इस बार बल्ले के मुंह को खोलते हुए खेला है और ये कवर ड्राइव पर 1 रन लेते हुए आकाश। ये आकाश की खासियत है, ये बड़े शॉट्स भी खेलते हैं और इस तरह के मैदान पर 1 और 2 रन, जिस तरह मंगेश को हमने बनाते हुए देखा, बिल्कुल उसी की प्रतिकृति के रूप में आप आकाश तारेकर को देख सकते हैं। ठंडे दिमाग से खेलते हुए इस वक्त स्कोर आगे बढ़ता हुआ 29 फॉर 3। इस बार अनिकेत राउत सफल होकर खेला और बेहतरीन 6। इसके पहले भी इसी तरह का पुल शॉट खेला था और 6 रन लिए थे। इस बार भी उन्होंने बढ़िया पुल शॉट खेला और 6 रन। वो एक मराठी का गाना है चंद्रकांत, मुझे याद आता है, तो करतो पत्ता गुल पावरफुल, इधर ऐसा कहना होगा तो करतो चेंडू पुल पावरफुल। काय म्हणाल?
नक्कीच पाहायला मिळालं. मागील जर ओव्हरमध्ये शेवटचा बॉल जर पाहिलं तर फुलटॉस टाकला गेला त्याचा फायदा, याही वेळेला थोडासा अकूट टप्प्याचा बॉल होता त्याचाही फायदा, आणि कर्णधारांनी स्वतः आक्रमक होऊन इतरांना प्रेरित करणं गरजेचं असतं, तेच स्वतः करतायत. यस, लीडिंग बाय एग्जाम्पल, और वो भी गिरीश कोचरेकर जैसे फ्रंट लाइन बॉलर के सामने. सबसे बड़ी बात है कि जब आप बेस्ट का मुकाबला बेस्ट के साथ करेंगे तो क्रिकेट बेस्ट होगा. इस बार अनिकेत राउत ने जगह बदली है और इस बार भेज दिया गेंद को एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाद 6 रन के लिए. क्या शानदार शॉट खेला है. अब 12 गेंदों में मैच जीतने के लिए 10 रनों की जरूरत और अनिकेत राउत 5 बॉल में 20 रन बनाकर खेल रहे हैं. और राउतों की यही शान है, चाहे फिर वो संजय राउत साहब हो या फिर अनिकेत राउत हो. कधी कोणत्या क्षणी सामना पलटवतील सांगू शकत नाही. अनिकेत राउत ने कैप्टन इनिंग्स के लिए, यह बहुत जरूरी होता है कि जो आप जब आप टीम के लीडर बनते हैं, कैप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द साइड, एंड अनिकेत राउत इज अ लीडर बाय एग्जांपल. आकाश तारेकर अब गेंदबाजी के लिए आ रहे अमोल कांगणे, और 12 गेंदों में 10 रन और स्ट्राइक पर है आकाश तारेकर. और अब देखिए तारेकर ने यह रॉकेट उड़ा दिया. अब यह रॉकेट ऐसा लॉन्च किया कि तारेकर ने दिन में तारे दिखा दिए. और गर्दिश में हो तारे ना घबराना प्यारे, क्योंकि तेरे पास है आकाश तारेकर, जिसका सूत्र है रन कर, आज कर, अभी कर. अब टॉप करते हुए खेला, अंडर एंड थ्रो, डायरेक्ट हिट, और आकाश तारेकर एक मैच विनिंग पारी खेलकर वापस लौटते हुए उन्होंने सुनिश्चित किया कि अब यहां से हम इस टीम को जीतने से कोई रोक नहीं सकता. और बेशकीमती पारी खेलकर वापस लौटते हुए आकाश तारेकर, और जोरदार तालियों से उनका स्वागत किया जाएगा. व्हाट एन इनिंग्स बाय आकाश तारेकर अंडर प्रेशर. और उनकी जगह लेने जा रहे हैं भिवंडी के वंडर बॉय जयेश पाटिल. देखिए कभी कभी योगायोग कैसा रहता है कि रायगढ़ का वंडर बॉय आया और भिवंडी का वंडर बॉय अंदर गया. 2 वंडर बॉय का आपस में आमना सामना मैदान के अंदर हुआ. इस बार एक्सप्रेस तेज तर्रार, बिल्कुल इस तरह की गेंदें अपेक्षित है, तीखे तेवर वाली. और इस बार भी चंद्रकांत हम देखिए, एक तरफ कांगणे एक तरफ आंगणे. कांगणे की लिखावट को आंगणे ने पढ़ा जिस तरह डॉक्टर की लिखावट को कंपाउंडर पढ़ता है. इस बार बहुत अच्छा ड्राइव किया, नजरें झुकाकर एहतराम के साथ 1 रन. और अब स्कोर इस रन के साथ पहुंच चुका है 48. 48 रन 4 विकेटों के नुकसान पर 14 रन की पारी खेलकर आउट हुए आकाश तारेकर. 3 रनों की जरूरत. जयेश पाटिल ने बड़े आराम के साथ उस गेंद को खेला है डीप मिड विकेट की तरफ. अब 2 रन चाहिए और सेमीफाइनल में प्रवेश निश्चित होता हुआ टर्फ एडिक्स का कोई चमत्कार ही अब यहां पर मैच को राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव विक्रोलियंस के लिए मौका है. और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है ऐसा हम कह सकते हैं. यहां पर टर्फ एडिक्स ने 6 विकेट से यह भव्य विजय, मुबारक हो टर्फ एडिक्स पालघर, विजय मोजार्ट साहब और उनकी टीम को. हार्ड लक राजमुद्रा प्रतिष्ठान रांजणगांव मंदार पाचुनकर जी. और आज की शाम का आखिरी मुकाबला परी 11 डोंबिवली, सैंडी एसपी चंदन भगत साहब की टीम और उनके सामने टर्फ एडिक्स पालघर विजय मोजार्ट साहब की टीम. ये फाइनल में पहुंचने के लिए मुकाबला करेगी. और इस मैच के टॉस के लिए दोनों कैप्टन तैयार रहे. मैन ऑफ द मैच की तरफ हम आगे बढ़ेंगे.
तो इस मैच के मैन ऑफ द मैच है अखिलेश सिंह, 2 ओवर 11 रन 5 विकेट। अखिलेश सिंह आप स्टेज पे आ जाए, यू आर मैन ऑफ द मैच। दोन षटक 11 धावा 5 गडी बाद। अखिलेश सिंह आपसे गुजारिश है स्टेज पे आ जाए, यू आर मैन ऑफ द मैच।